कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेलं बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचा आहे. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो गाई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो. पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी, असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय. मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. आताच ऑर्डर करा puntinkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी, बघ इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक्स समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो, कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये, एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली.
किती स्ट्रॉंग होता तो. हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय खरंच बाबा, आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.